जात असताना आपण शाहिरांचं कथानक या ठिकाणी ऐकलं. असणाऱ्या इंद्राचं आणि नंदीचं युद्ध झाल्यानंतर इंद्राला परास्त केलं आणि तो मूर्छित पडलेला इंद्र त्याची विचारपूस जाऊन देवांनी केली, असणाऱ्या देवदूतांनी केली. नव्हे नव्हे पुढे ती वार्ता भगवान शंकरापर्यंत पोहोचली गेली आणि भगवान शंकर नंदीशी युद्ध करण्यासाठी चालून आले. पण शाहीर भगवान शंकरांचं आणि जे नंदीचं युद्ध झालं त्या युद्धाचा आणि क्षीर समुद्राचा काही एक संबंध नाही. कारण क्षीरसागरामध्ये जे युद्ध झालं ते भगवान विष्णूचं आणि नंदिकेश्वर आणि तदनंतर इंद्राचं खांडवन भक्षण केलं, इंद्राला परास्त केलं, आपल्या पित्याचा बदला घेतला. आपल्या पित्याचा जो अपमान झाला होता त्याचा वचपा नंदिकेश्वरानं काढला आणि असणारा नंदिकेश्वर पुढचं युद्ध भगवान शिवशंकराशी झालं. त्या युद्धामध्ये भगवान शिवशंकराला नंदी आटपेना आणि आणि त्याच्यानंतर भगवान शंकरानं काय केलं, नंदीला कोड्यात टाकलं. म्हटलं तुला जर काही माझ्याकडे मागून घ्यायचं असेल तर घे. आता ही झाली नंदिकेश्वराच्या कथानकाचा ही पूर्ण सिक्वेन्स. अशा पद्धतीनं हे कथानक घडलं गेलं. शाहीर जर असं उलट पालट जर झालं तर मग आम्हालाही लिंक लावायला थोडं अवघड झालं. आणि म्हणून जात असताना प्रथमतः एक छोटीशी साखी आणि तदनंतर होणारा शाहिरांचा जो सवाल आहे की या नंदीचा दुसरा पिता कोण. आता या नंदीच्या दुसऱ्या पिता या प्रश्नावर सगळी बारी त्या कथानकावर आहे. आणि म्हणून जात असताना साकी कशा पद्धतीची लक्षपूर्वक ऐका. संशयामध्ये कल्पवारा, संशयामध्ये कल्पवारा. कल्पामध्ये अनुचित अनुचितला तन्वय सारा त्याच्यानंतरचा भाग अविद्या मायेच्या आभ्रपटाला खाली आल्यानंतर म्हणजे कधी हा शिव मातेच्या उदरातून बाहेर पडला, मातेच्या गर्भातून बाहेर पडला आणि एकदा अविद्या मायेच्या आभ्रपटाला खाली आला का जे षडविकार त्याला ग्रासून धरतात. मग त्यांची पद्धत कशा पद्धतीची. विकल्पात संशय. मनामध्ये विकल्प उत्पन्न झाल्यानंतर एका पाठोपाठ एकमेकाची लाईन कशी लागली जाते. कवी म्हणतात विकल्पात संशय, संशयामध्ये कल्पवारा आणि कल्पामध्ये अनुचित, अनुचिताचं द्वैत सारा. पुढे जात असताना द्वैतामध्ये अहम भाव
बाधक ठरलं जातं. कर्म जीवाला बाधक आहे, देवाला नाही. आणि म्हणून कपटानेच दुर्गुणी दुर्गुणी कर्म निंदा फेरा. हव कपटानेच दुर्गुणी, कपटानेच दुर्गुणी दुर्गुणी कर्म निंदा फेरा. हव कर्म निंदा फेरा, हव कर्म निंदा फेरा. शंकरनाथ कवी म्हणे कर्माने भवा प्रिय झाला. शंकरनाथ कवी म्हणे कर्माने भवा प्रिय झाला. कर्म जर चुकलं तर कर्म चुकलं जातं, आणि कर्म चुकलं का परत 84च्या घरात यावं लागतं. 84चा फेरा चुकवणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. एक योनी कोट कोट फेरा मग लागे वारा मानवाचा. कुत्र्याच्या जन्माला जावं लागल, डुकराच्या जन्माला जावं लागल, सांगता येत नाही. म्हणून संत सज्जन तुम्हाला बोध करतात काय की बाबा, एवढ्या 84 योनी फिरून आल्यानंतर तुला मानव देह सापडलाय ना, याच्यातच साधन करून घे. आता जो मिळाला आहे याच्यामध्ये साधन करून घे. एकदा का ह्याच्यातून परत दुसऱ्या योनीमध्ये गेला का परत मानव देह कधी मिळेल कधी नाही, याचा हिशोब कोणालाही लावता येणार नाही. आणि म्हणून जात असताना विषय कशा पद्धतीचा आहे. हाव विकल्पात संशय, संशयामध्ये कल्पवारा कल्पवारा. हाव कल्पामध्ये अनुचित, अनुचितात द्वैत सहारा. हा झाला साखीचा भाग. मानवी देहाचं कल्याण कशा पद्धतीनं करावं, आणि पुढचा जो विषय संयोजक मंडळींना नंदी पुराण